आपण पुण्यातल्या कात्रज परिसरातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर तुम्हाला इथे वाघ दिसत असेल, पण तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की इथे हे स्प्रिंकलर्स का लावलेले आहेत। तर पुण्यात आपण जर सध्या बघितलं तर जे तापमान आहे ते 37-38 अंश सेल्सिअसच्याही वर जाताना आपल्याला बघायला मिळतंय आणि अर्थातच अशा परिस्थितीमध्ये माणसांना तर गरम होतच, पण त्याचबरोबर आपले जे प्राणी असतात त्यांना देखील गरम होतं आणि त्यांच्या सोयीसाठी त्यांना छान वाटावं म्हणून हे जे स्प्रिंकलर्स आहेत ते इथे लावलेले आहेत, ते पाण्याचे फवारे त्यांच्यासाठी म्हणून सोडलेले आहेत। आणि खरं तर हा वाघोबा जो आपण बघतोय तो इथे खरं तर हा पाण्याची मजा घेतोय आणि एक साधारण थोडंसं थंड वातावरण त्याच्यासाठी तयार करता यावं, तयार करावं अशी एक जी सोय आहे ती प्राणी संग्रहालयाकडनं करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच या वाघोबासाठी इथे पाण्याचे फवारे सोडण्यात आलेले आहेत, थोडंसं थंड वातावरण तयार करण्यात आलेलं आहे। कारण माणसांसारखंच प्राण्यांनाही गरमी होते, त्यांनाही गरम होत असतं, त्याच्यामुळे त्यांचा दिवस छान जावा, त्यांचा हा उन्हाळा छान जावा यासाठी म्हणून या कात्रजच्या या प्राणी संग्रहालयामध्ये वाघोबासाठी हे फवारे सोडण्यात आलेत। माझं नाव दत्ता भगवान चांदे, गेले 20-22 वर्षे मी कीपर म्हणून काम करतो। कीपरचं नातं हे आई मुलासारखं असतं। कुठल्या ऋतूमध्ये कुठल्या प्राण्याला कसं व्यवस्थित ठेवता येईल त्याचं आम्हाला प्रशिक्षण आमचे वरिष्ठ अधिकारी दिलेले आहे, त्याप्रमाणे आम्ही वागतो। उन्हाळा आलं की भरपूर उकाडा असतो, त्याला असं आम्ही एक झाडं दिलेली आहे आणि नैसर्गिक पाऊस फॉगर म्हणून लावलेले आणि आतमध्ये कूलर दिलेले आहे, जेणेकरून त्याला उन्हापासून गरमीपासून एकदम आराम मिळतो आणि त्याला थंड वातावरण ठेवतो। त्याची आम्ही भरपूर काळजी करतो। दिवसातून त्याला 2 ते 3 वेळेस आम्ही पिंजऱ्यामध्ये पाणी मारतो। हां, त्याला म्हणजे कुठल्या प्रकारचे ऊन जाणवणार नाही किंवा उष्ण जाणवणार नाही असे व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे ते व्यवस्थित आणि एकदम तंदुरुस्त आहे। आणि बाहेर पण आपण एक पॉन्ड ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याला जास्त गरम वाटलं की ते पाण्यामध्ये जाऊन बसतो, पाणी खेळतो 4 वाजता आणि परत येऊन सावलीमध्ये बसतो। किती वर्षांपासून तुम्ही हे असे फवारे वगैरे सोडताय त्यांच्यासाठी? आता मला ते फवारे आणले एक 15 वर्ष झालं असेल, 10 ते 15 वर्ष फवारे आणलेले आहे। त्याच्या आधी आपण झाडे लावलेले आणि हाताने पाणी मारायचं आणि आतमध्ये हौद पण आहे मोठा। आणि एकूण किती वाघ आहेत आता आपल्याकडे? पिवळे 3 वाघ आहे आणि एक पांढरा वाघ आहे। असे पांढऱ्या वाघासाठी पण तुम्ही केलं का? हां, पांढरा वाघ पण इकडे आणि पिवळं वाघ या साईडला आहे। पांढरा आणि पिवळं दोन्ही मी सांभाळतो आणि परत तिकडे 2 लाईन पण आहे। शियाला पण आपण सकाळी सोडतो ना, पहिले त्याची अख्खी बाजू भिजवतो आणि नंतर त्याला बाहेर सोडतो। त्याला खालची जी गरमी आहे जमिनीची त्यापासून त्याला बचाव मिळतो। तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर तुम्हाला अस्वल दिसतील आणि ह्या अस्वलांना खरं तर उन्हाळ्याची एक खास त्यांच्यासाठी खाद्य जे असतं ते तयार केलं जातं, ते म्हणजे आईस केक। तर या आईस केक मध्ये काय केलं जातं तर हे जे जी फळं असतात ती सगळी बर्फामध्ये खरं तर थंड केली जातात, गार केली जातात, त्याला एक केकचं स्वरूप दिलं जातं आणि ती ह्या अस्वलांना खायला म्हणून दिली जातात। गरमीमध्ये माणसांना तर गरमी होतेच, पण त्याचबरोबर प्राण्यांचीही काळजी जी आहे ती या प्राणी संग्रहालयात घेतली जाते। आपण मगाशी बघितलं की जे वाघ होते त्यांच्यासाठी स्प्रिंकलर्स लावलेले आहेत, वाघ आणि सिंह दोघांसाठी देखील स्प्रिंकलर्स लावलेले आहेत। हत्तींसाठी देखील इथे वेगळी अशी सोय केलेली आहे, त्यांना थंड पाणी मिळेल, तर थंड पाण्यात त्यांना बसता येईल अशी सोय जी आहे ती त्यांच्यासाठी केलेली आहे। आणि त्याचबरोबर जे अस्वल आहेत त्यांच्यासाठी मात्र आईस केक इथे तयार केले जातात। आठवड्यातनं 2-3दा त्यांना हे आईस केक्स दिले जातात, एक थोडासा त्यांनाही चेंज असं आपण म्हणू शकतो आणि त्याचबरोबर एवढ्या गरमीमध्ये त्यांनाही ती थंड फळं खाऊन थोडंसं बरं वाटावं यासाठी म्हणून प्राणी संग्रहालयाकडनं हे केलं जातं। आणि खरं तर आपण आता बघितलं तर ते अस्वल मागे जाऊन लपलंय आणि ते सध्या खूप गर्दी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मागे जाऊन लपलेलं आहे, पण त्यांना आपण जर बघितलं तिथे एक लाकूड पण आपल्याला दिसतंय, त्या लाकडावरती खरं तर अस्वलांसाठी मध टाकलं जातं आणि ते अस्वल त्या मधाचा आस्वादही घेत असतात आणि त्याचबरोबर या आईस केकचाही आस्वाद ही अस्वल जी आहे ती घेत असतात। आणि या प्राणी संग्रहालयाकडनं प्राण्यांना त्रास होऊ नये, त्यांना या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी म्हणून अनेक वर्षांपासून खरं तर हे सगळं केलं जातं आणि त्यातच आता या आईस केक्सची ही भर आहे। कॅमेरामन विजय राऊतसह देव्यानी यंतलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।